सायप्रस देश हा भारतासाठी लागलेला एक जॅकपॉटच आहे. कारण याची दोन कारणे आहेत. जे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस जे तुर्की पाकिस्तानला खुलेआम सपोर्ट करत होता, त्याच्या शेजारी आपण आपल्या ब्रह्मोस मिसाईल्स आणि ड्रोन्स हे ठेवणार आहोत. आणि दुसरं कारण म्हणजे युरोपियन युनियन आणि भारतामध्ये एक ब्रिजचं काम म्हणून सायप्रस देश हा काम करणार आहे. पहिलं जे भारताच्या कंपन्या फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये 25 ते 30% एवढं टॅक्स द्यायच्या, त्या आता सायप्रसमध्ये रजिस्ट्रेशन करून फक्त 15% एवढं टॅक्स देणार आहेत. आणि त्या कंपन्याकडे जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हे असतील तर ते कंपन्या फक्त सायप्रस देशामध्ये 3% फक्त 3% एवढं टॅक्स देणार आहेत, ते बी युरोपियन मार्केटसाठी. आणि बाकीचे जे 97% आणि जे 85% उरलेले पैसे ते भारतामध्ये येणार आहेत. हे भारतासाठी एक जॅकपॉटच आहे. जिओ पॉलिटिक्समध्ये कोणताही देश छोटा नसतो, कोणताही देश मोठा नसतो. सर्व देश सेम असतात आणि आपल्या देशाचं प्रॉफिट हे सर्वात पहिले असते.